दोघं MBA बरोबरच करत होते. फॉर एक्झाम्पल पुण्यातली नाशिकातली गोष्ट आहे. खरं की खोटं याबद्दल मला समीक्षा करू नका, मी दृष्टांत देतोय फक्त नमुन्यादाखल कळावं म्हणून. दोघांचं जाणं एकाच गाडीवरती व्हायला लागलं आणि त्या बसण्या बोलण्याचं पर्यवसन प्रेमात झालं. तिने त्याची ज्ञाती विचारली नाही आणि त्यानं तिचा वर्ण विचारला नाही. दोघं प्रेमात पडले. एकाच टेबलला दोघांची नोकरी, एकाच ऑफिसला, जाणं येणं कमालीचं वाढलं. शास्त्र चिंतन असे, लोभ पापस्य कारण. अतिलोभ पापाला कारणीभूत ठरतो. त्यात मातृत्वाचा ओलावा नसेल तर, बंधुत्वाचा ओलावा नसेल तर, आणि ही माझी भगिनी आहे हा ओलावा नसेल तर परस्परातलं जाणं येणं हे पापास प्रवृत्त होतं. लोभ पापस्य कारण. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती. जाणं येणं प्रचंड वाढलं आणि तिने एक दिवस विचारलं की मी माझ्या सगळ्या कुळगोत्राला घरच्यांना सोडून मला असं वाटतं की आपण दोघांनी एकत्र यावं. तो म्हणला आपण एकत्र आहोतच की, आता बोलता बोलता 2-3 वर्षापासून आपण एकाच कंपनीत राहतो, एन्जॉय करतो, फिरतो, लोणावळ्याला जातो, खोपोलीला जातो, कामशेतला जातो, माथेरानला जातो. फक्त माथं फिरत नाही एवढंच. मी नाशिकात येतो, मला तुझ्याबरोबर फिरायला आवडते. म्हणजे मला पण खूपच आवडतं, पण हे असं असण्यापेक्षा आपण दोघांनी एकत्र आहे. मला नेमकं काय एकत्र यायला म्हणजे, अरे आपलं लग्न व्हायला हवंय. लग्न काय मला आपण कोर्ट मॅरेज करून टाकू. कोर्ट मॅरेज हा कायदा आहे, वैदिक लग्न हा विधी आहे. पण यापेक्षा पुढचं बोलतो, दोघांचं परस्पर एकत्रित येणं हा एक संस्कार आहे. संस्कार आहे. हा संस्कारांचा अभाव आहे. क्षमा मागतो, अशी लग्न बहुधा टिकत नाहीत असा बऱ्याच अभ्यासकांचा कयास आहे. या मताशी तुम्ही सहमत व्हा असं माझं अजिबात मत नाही. ते दोघांचं लग्न पार पडलं आणि झाले. आता प्रपंचाला सुरुवात झाली. 4-6 महिने दोघांचं बोलणं, बसणं, खाणं पिणं. आता त्यांनी सांगितलं की तुलाही पण गाडी घे, मलाही गाडी राहू दे. तुझ्या ऑफिसची वेळ, माझ्या ऑफिसची वेळ, कधी शिफ्टही बदलल्या जाते. ती म्हणली होणार आहे. मला तर हल्ली असं झालंय, बॉस 5ला जरी कंपनी ऑफिस कामकाज संपलं तरी 9-10 वाजेपर्यंत आग्रह करतात आणि थांबावं लागतं. त्यांनी ते समजून घेतलं, हे बघ काम आहे, ड्युटी फॉर ड्युटीचे, कर्तव्यासाठी कर्तव्य करावं लागतं. आमच्याकडं बघितलं लोकांना वाटतं हे शिकलेली नसतातच काही की आम्हाला पाहून. म्हणजे असं वाटतं की ही बहुतेक जगणारी किंवा काही न कळणारी मागणारीच लोक आहेत असं वाटतं. एकदा गाडीत मला डोक्याला थोडा वेदना व्हायला लागल्या प्रवासानं, म्हणून मला डोकं न दुखावं म्हणून मी मेडिकल दुकानासमोर गेलो. तो दुकानदार मला चल 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 पुढं चल चल पुढं चल चल. अरे बाकीच्यांना तरी श्वेत वस्त्रात गाडीत निघून, मला तर मी काय करू या कपड्यात, कल्पना करा काय करायचं सांगा ना तुम्ही. मी त्याला जवळजवळ म्हणालो, इकडे ये तू, माझंच तुझ्याशी काम आहे. माय क्वालिफिकेशन डॉक्टर ऑफ लिटरेचर अँड डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी अँड बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी योगा सायन्स कम्प्लीट. तो मला हो सर, हो सर, स्वाई सर. मी म्हणलं लायसन्स आहे तुला विकत घेईन मी. हे खोके दुकान सांगू नको, लायसन्स आहेत विकत घे. म्हणजे लोकांना आमच्याकडे पाहायला वाटतं हे मागणारीच आहे की, पण मागणाऱ्यांचा सुद्धा अपमान करू नये. तोही परमात्माच आहे ना, त्यातही आतिथ्यच करावं, त्यातही भगवत भावच पाहावा. 2 जण एकत्र आले आणि ती म्हणाली मला हल्ली ऑफिसवर यायला प्रचंडच उशीर होतो, तू नाराज होत जाऊ नकोस. तो म्हणला नाही ग, नाराज कसं शक्य आहे, मी पूर्वी आळंदीला होतो. तो म्हणतोय माझं नाही चाललंय. हे काय कहार माझ्यावर आणता काय तुम्ही सर. म्हणून एक कॅमेरा चेहऱ्यांचे भाव टिपण्यासाठी पण अपेक्षित असतो. तुमचा सगळा कॅमेरा माझ्यावर, यांना कोण टिपणार आहे. हे रडतायत की हसतायत की झोपलेत की पडलेत, कोण बघणार आहे यांना. मग इकडनं एक कॅमेरा इकडं असावा लागतो फिरता, किंवा समोर एक तटस्थ.
तो म्हणला, अगं पहिला मी आळंदीला होतो, मी पण शिक्षण संस्थेत शिकलो आहे आणि मी पूर्वी महाराज होतो. तुला सांगू का, जो होत नाही नाराज त्याचं नाव महाराज. त्याने तिला व्याख्या सांगितली. ती म्हणली, गुड, मला असाच माणूस अपेक्षित होता आणि तू मला मिळालास, खूप खूप अभिनंदन. चल मी ऑफिसला निघते आता, मला वेळ कमी आहे आणि तू पण तुझ्या कामाला लाग. आपण दोघांनी नाश्ता केला आहे, संगोसे वगैरे खाल्लेत, कारण की तशा घरात असं चांगलं उत्तम पिकलेलं किंवा शिजवलेलं चांगलंच मिळेल अशा अपेक्षा का करावी आपण तरी. पुऱ्या, पाणपुरी, संगोसे, अर्ध तळलेलं कच्चं आईनी केलेले असतात ते बोंड असतात आणि हातगडावर मिळतात ते भजे असतात. फरक आहे हा त्याच्यात. ते चविष्ट असतात पण पाचक नसतात. घरचे जाडे भरडे असतात पण पाचक असतात. प्रासादिकता वेगळी असते. संगोसे चवीपुरते ठीक आहेत, पण तव्याच्या वर भाजून चुलीच्या तोंडाला उभी करून भाजलेली भाकरी आहे ना, जगातल्या सगळ्या पदार्थापेक्षा पवित्र देखील उत्तम आहे. तो आनंदच वेगळा आहे. म्हणून किती बंगल्यात श्रीमंताची राहणारी धर्मपत्नी आमच्या आत्या मकाचे कंस गोळा करतात, ते मधले काढलेलं, ऊसाचे लाकडं हे ते द्राक्षाचे खोडं उरलेले, 3 दगड मांडायचे आणि पाणी तापवायचं. ते पाणीच वेगळं, त्यावरचं दूधच वेगळं. आणि मडक्यात तापलेलं खरपूस दूध तर कुठल्याच स्वीट होम मध्ये मिळणार नाही. त्याची चवच वेगळी, खरपूस चवच वेगळी त्याची. पुरणाची पोळी, असा एवढा गोळा आणि एवढी पोळी. इकडं खानदेश बागलांना तर मांडा मोठा असा, हातावर फिरून बाई टाकते. काय ताकद आहे. आता पाकशास्त्राचं पुस्तक निघालं, समप्रमाणात डाळ घ्यावी. ऐकता का? समप्रमाणात गुळ घ्यावा, कणिक भिजवावी, ती मुरू द्यावी, मग ती लाटावी, मध्ये पुरण घालावे, वरून पडदा बंद करावा, त्याला तव्यावरती ठेवावे, गॅस सुरू करावा, बंटीला शाळेत सोडावं, घरी यावं, तेव्हा त्या पुरणाचं जळगाव व्हावं. अरे पुस्तकी ज्ञान नाही, अनुभवजन्य ज्ञानाला महाराष्ट्रात किंमत आहे, भारतात किंमत आहे. वंदे मातरम म्हणण्याची ज्यांना लाज वाटती ते भारतीय नाहीत. राम शब्द ज्यांना नको वाटतो ते माणसं नसून असुर आहेत. कळलं का? महाराष्ट्र संत आता विश्वात्मके हेचे दान देगा हरिमुखे म्हणा. आणि पूर्णाची पोळी येत नाही ती महाराष्ट्रातली अवलाद नाही, लक्षात धरा. इकडची जातच नाही ती. मला खरंच सांगतो, दंड हातात नसताना, म्हणजे माझ्या आता दंड म्हणजे संन्यास धर्म, तर मी बाहेर गेलो असतो. बाहेर म्हणजे नाशिकाच्या नव बाहेर गेलो असतो. द ग्रेट फिलॉसॉफी भगवद्गीता प्रयत्न मी केला असता. मी परवा गडावरती गेलतो. तुम्ही होते ना? कोण होतं गड्या इथं? होतं तुम्ही होते. मला शास्त्रींनी $11 दिले. किती? तुम्हाला त्रास आहे काय ऐकायला? काही मला दिलेत, मग तुम्ही जळताय काय माझ्यावर? हसायला काय हरकत तुम्हाला? मला दिलेत, निदान आनंद मग तुम्ही नका ना देऊ. तुम्ही बुक्का सुद्धा लावू नका, पण ऐका ना निदान. किती दिले? $11. आमचा अमर म्हणला, एवढा मोठा गड, एवढी मोठी संपत्ती, महाराजांची ऑडी गाडी, इंडिवेअर, फॉर्च्युनर, 11 नोटा दिल्यात. त्याने हात कसा केला? 11 नोटा दिल्या. म्हणलं तुला कळत नाही म्हणून तू ड्रायव्हर आहेस तू. वेड्यात तुला कळत कसं नाही? अरे हे काही सामान्य नाही. एका कागदाच्या नोटेवरती ₹50 लिहिले होते. किती? असे $11 दिले. तर एका 50च्या नोटीची त्या देशातली किंमत आपल्याकडं होतीये 3000. किती? आता 3 गुणिले 11 करा, किती झाले? मोठ्याने बोला ना. किती झाले? 33,000. मला 10 मिनिटात प्रेमाने दूध पिऊन मिळाल्यावर मी रात्री बोंबलाला फिरू कशाला मारायला? मला सांगा तुम्ही. याचे दान दे कशाला? भगवान जब देताय तो छप्पर फाड़ के देताय. हे त्याचं प्रारब्ध असतं, लक्षात धरा तुम्ही. आनंदाची लहरी असती, आनंदाच्या सिद्धांताचा उपभोग असतो आणि जीवन एक उत्तम
पारमार्थाच्या बैठकीवरती आरूढ झालेला असतं. वेळ आपल्याला कमी आहे. ते दोघं जण प्रपंच करता करता एक दिवस असा उदयाला आला. तो म्हणला, आज मी तुला लग्नानंतर 6-7 महिने काही बोललो नाही. पूर्वी आपण एकत्र राहिलो, पण आता आपण रीतसर लग्न केलंय आणि मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो. तू मला ओवाळून टाकलंस. आपण कोणी जाती धर्म शिक्षण काही विचारलं नाही. आपण एकत्र आलो. मला तुला एक प्रश्न असा विचारायचा आहे. हल्ली ऑफिसहून येताना तुला 10:30-11 ठीक आहे ना, शहर आहे, 1-1:30-2 वाजता तुला यायला. तिचं वाक्य असं आलं, अरे काय करू, मला ना बॉसची मर्जी पाळावी लागते. शंकेची पाल चुकचुकली. संशयावनी घोर आणिक पाप नाही थोर, ज्ञानोबराय वर्णन करतात. आणि त्याचा अहंकार त्याला सतावू लागला, संशय त्याला सतावू लागला. मी अशा उत्तम कुळात जन्माला येऊन वेल एज्युकेटेड झालो. तुझी जाती न पाहता तुझ्याशी मी लग्न केलं आणि तू म्हणती बॉसची मर्जी मला सांभाळावी लागते. चालणार नाही. विकोपाला भांडण गेलं. एक दिवस असा उदयाला आला. त्या काळात रॉकेल मिळत असायचं. रात्रीच त्यांनी आणलं, तिच्या अंगावर ओतलं, पेटून दिलं. झोपीत असताना ती किंचाळ्या फोडत होती, भयानक ओशाळत होती. रडणं फार मोठं होतं. गल्ली सगळी जागी झाली होती. खिडकीत आपल्याला कोणीतरी पहिले सीसीटीव्ही फुटेजचं कारण त्या काळात अजिबात नव्हतं. काय करावं कळत नव्हतं. त्याने उरलेलं रॉकेल आपल्या अंगावर ओतून घेतलं. मी तुला स्वीकारलं हा त्याचा अहंतेचा जो महत्वाचा भाग होता तो घातक ठरला. उरलेलं रॉकेल आपल्या अंगावर ओतलं आणि पेटवलेल्या स्त्रीला आलिंगन देऊन स्वतःची राख रांगोळी करून घेतली. करवितो आत्महत्या निधी सत्या आतळो. आपलाच मृत्यू आपल्या हाताने ओढवणं हे अहंकार्यांच्या हाताने काम होतं. अशा आपत्कालीन मृत्यूला ईश्वर सत्तेमध्ये जागा नाही. त्याला श्राद्ध नाही, प्रायश्चित्त नाही, कर्म नाही, त्रिपिंडी नाही, काही नाही. अतृप्तता, ईश्वर नियतीत न झालेला मृत्यू. करवितो आत्महत्या नेदी सत्या आतळो. किंबहुना दुसरा अर्थ, अहंकारी अहंतेच्या ग्रंथीत बांधल्यामुळं खरं ब्रह्म जे सत्य आहे, ईश्वर आहे, त्याची अनुभूती जीवाला येऊ देत नाही. करवितो आत्महत्या नेदी सत्या आतळो, कळू देत नाही. शेवटी तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे गुरगुरी माथा थोरी धरोनी. दृष्टांत तर दिलाय पण नाव न घेता. हे तर कौशल्य संतांचं. शेतकरी शेतात पिकवलेलं धान्य, कडबा, पेंडी इत्यादी बांधून बैलगाडीत घरी आणत असताना त्या बैलगाड्याच्या साट्याच्या खाली एक कुत्र चलतं बघा. लक्षात येईल तुमच्या? बाकीचे कुत्रे त्याच्या अंगावर तुटून पडतात, पण मालकाच्या गाडीच्या आश्रयाला एवढं तुटून पडतं की 10 कुत्र्यांना भीती दाखवतं. एवढं अंगावर धावतं ते बिनधास्त. आणि बाकीच्या धावणाऱ्या कुत्र्याला वरच्या शेतकऱ्याने असोड असा केला की त्याला अधिक अवसान येतं. हाय मला तरी कोणी पाठिंबा. कळलं का? आणि ती बैलगाडी गावाकडं आली शेतात. ती शेतकऱ्याची बायको त्या बैलाच्या पायावर पाणी घालती, कुंक लावती, घास भरवती. आणि ते धान्य काढताना ते कुत्र खालून वर बघतं शेतकऱ्याकडं. आणली का नाही गाडी? 10 कुत्रे मागे लागले पण पठ्ठ्याने गाडी आणली का नाही? कळलं ना? हे त्याही बैलांना कळलं नाही, अजूनही काही बैलांना कळत नाही.